तिकडे पुण्यातील सिंहगड रस्त्यावर असलेल्या निंबज नगर परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी साचलंय। निंबज नगर मधील अनेक सोसायट्यांमध्ये पुराचं पाणी शिरलंय आणि त्यामुळे पुणेकर त्रस्त झालेले आहेत। पुण्यातल्या सिंहगड परिसरात असणाऱ्या अनेक सोसायटींमध्ये पाणी शिरलेलं आहे। आपण पाहतोय हे सगळा परिसर जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाण्याखाली आलेला आहे। याच्या जवळ नदी आहे। खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे खरं तर अनेक जण या ठिकाणी आतमध्ये सोसायटीत अडकलीत, तर अनेक जणांना बाहेर काढण्याचा एनडीआरएफचा प्रयत्न आहे। एकूणच आपण या ठिकाणी पाहतोय की अनेक चारचाकी वाहनं देखील या परिसरामध्ये आत अडकलेले आहेत। अनेक नागरिकांना एनडीआरएफ आणि स्थानिक जवानांच्या मदतीने बाहेर काढण्यात येत आहे। एकूणच काही स्थानिक नागरिक आहेत माझ्यासोबत या ठिकाणी। 6:30-7 पासून बिकट परिस्थिती सुरू झाली आहे। त्यावेळेस प्रशासनाचं कोणी इथं हजर नव्हतं। इथले सिद्धिविनायक मित्रमंडळाचे आमच्या कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांनी गाड्या बाहेर काढणे, लोकांना बाहेर काढणे हे काम केलं। ज्यावेळेस टीव्ही न्यूजवर सगळ्या न्यूज यायला लागल्या त्याच्यानंतर प्रशासन आला आणि त्यांनी काम सुरू केलं। इथं 200 ते 250-300 लोक आत अडकली होती। तुम्ही बघू शकाल की सगळ्या गाड्यांचं 4 व्हीलरचं नुकसान झालेलं आहे। 2 व्हीलर सगळ्या पाण्याखाली आहेत। ज्यांची घरं, ज्यांचे फ्लॅट हे तळमजलेले होते त्यांच्या घरात पाणी शिरल्यामुळे पूर्ण धान्य ओलं झालेलं आहे। आम्हाला प्रशासनाने कोणीही पूर्वकल्पना दिली नाही की उद्या सकाळी एवढं पाणी सोडणार आहे। लोकांच्या व्हॉट्सअपवरती SMS भरपूर येत आहेत, पण त्याचं कम्युनिकेशन आमच्या कोणाकडे आलं, कारण आमच्याकडे लाईट पाणीच नव्हतं। सकाळपासून दूध नाही, पाणी नाही। आमच्याच मंडळाचे कार्यकर्ते सगळ्यांना बाहेर काढतायत। कॅमेरामन सुमित सचिन जाधव, साम टीव्ही न्यूज, पुणे।